नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवी सरस्वती व्यासं ततो जयमुदीरयेत् ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तन्नमामि शुक्लां ब्रह्मविचारसारपरमां माद्यां जगद्व्यापिनीं विना पुस्तकधारिणीं भयदा जाठ्यान्धकारावहां हस्ते स्फटिकमालिकां विदधतीं पद्मासने समुदिता वन्दे तां परमेश्वरीं भगवती बुद्धिप्रदां शारदा ॐ नमः पार्वतीपते हर हर महादेव गोपाल कृष्ण भगवान की जय। दत्त 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 लक्ष निरंजन सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय। बजरंगबली की जय। निवृत्तिनाथ महाराज की जय। ईश्वर भगवान की जय। परमोच्चन हनुमान की जय। महामृत्युंजय भगवान की जय। सर्वदा मैया की जय। गंगा हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे। 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 काशी विश्वनाथ गंगे। काशी विश्वनाथ गंगे। काशी अमरनाथ गंगे। काशी अमरनाथ गंगे। हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे। हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे। काशी विश्वनाथ गंगे। काशी विश्वनाथ गंगे। काशी अमरनाथ गंगे। काशी अमरनाथ गंगे। हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे। हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे। तेषा सततयुक्तानां भजतां पूर्वकं ददामि बुद्धियोगं तं येन मामुपयान्ति ते। तया मग जे आम्ही काही द्यावे अर्जुना पाही हे ठाईची सती घेतली सेल काजे ते जिया वाटा रिगाले गा सुबटा ते होय पाहुनी आवटा स्वर्गा उपर्ग मनोनी ती जे प्रेम धरिले ते आमचे उपायले परी आम्ही देवावे हे केले ते म्हणजे गा भक्ताशी माझे कोड मज तयाच्या अनन्यगतीची चाड काजे प्रेमळाचे साकड आमचे घरी बोल हरी बोल बोल हरी 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 बोल केशव माधव गोविंद बोल हरी बोल हरि 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 बोल केशव माधव गोविंद बोल हरि बोल हरि बोल हरि बोल हरि बोल
हरी हरी बोल केशव माधव गोविंद बोल हरी बोल हरी 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 बोल केशव माधव गोविंद बोल. शिवस्वरूप सद्गुरू जनार्दन स्वामी गुरुमाऊलीच्या कृपेने भगवान आशुतोष महामृत्युंजय सर्वैश्वराच्या कृपेने श्री राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामींनी काढलेली आचार विचार प्रणाली भक्तिमार्गाचं आणि नियोजन करून वर्षातून 3 अनुष्ठान, एक यज्ञ असं सर्वसामान्यांकडून करण्या त्यांचा अंतःकरणामध्ये मानस होता. तो त्यांच्यानंतरसुद्धा आज तागायत चालू आहे. त्याला झाले 37 वर्ष होतील. आणि म्हणून देव श्री सर्वेश्वर महादेव मंदिराची प्राणप्रतिष्ठा वर्धापन दिन 79 ते आत्तापर्यंत आपण तो वर्धापन दिनानिमित्त शिवपंचायत आणि यागाने भव्य दिव्य जपानुष्ठान सोहळा करतो. त्या कार्यक्रमासाठी आपण सर्वजण आलात. सर्व अनुष्ठानार्थी बंधू भगिनी, बालगोपाल, संत जनार्दन स्वामी भक्तमंडळ, संत जनार्दन स्वामी सेवा करणारी मंडळी आणि ज्येष्ठ वरिष्ठ विश्वस्त मंडळ, भक्तमंडळ, बालगोपाल, बालकन्या सर्वांना आणि सर्वांना व्यासपीठावरून माधवगिरी बाबाचा नमस्कार आहे. जय जनार्दन आहे. भेग भगवान श्री संतोष गिरजी महाराज अत्यंत परिश्रम करून आदिवासी भागामध्ये 2 तालुक्यामध्ये रात्रंदिवस मागं जाऊन कीर्तन प्रवचनाच्या माध्यमातून चांगली लोकप्रवृत्ती वाढली. तिकडच्या लोकांना भक्तिमार्ग समजायला लागला. शिवाय आणखीन मंदिरासाठी योगदान करायला लागले. मंदिरासाठी जागा दिली. भावेश्वरला जागा दिली. नंतर आता मानीला जागा दिली. 2 मंदिर झाले. भव्य दिव्य मंदिर झालेत. आणि काल परवा शिवलिंग आणि पिंड पण आली. नंदी पण आला. जास्त नाही, 1 लाख रुपयाचं नंदी आहे. तो JCBने उचलायला लागला तर JCB मागून उचलायला लागला. बाबा असं वैभव संपन्न शिवलिंग, वैभव संपन्न पिंड 7.5 किलो, 750 किलो. सांगायचं तात्पर्य काय की देव अशा आदिवासी भागामध्ये करणं गरजेचं आहे. बिचारांना काही माहीत नाही. खाणं आणि पिणं याच्याशिवाय ते काय. घरासमोरच मोहाचे झाडं. तुम्हाला ध्यान देत नाही सकाळी सकाळी. कारण याच्यात काही असते आणि गिऱ्हाईक तसे. पण काय असं आलं काय. आणि म्हणून दुसरं काही माहीत नसताना सुद्धा आता 29 वर्ष झाले त्या भागात दरवर्षी 2 कार्यक्रम होतात. 7 जानेवारीला आणि 25 डिसेंबरला. तर किती प्रवृत्ती झाली. मुलं किती शिकलेत, मोठमोठ्या पदावर गेलेत. एक मुलगा आता PhD झाला. तर तो PhDचं शिक्षणाच्या विद्यार्थ्याला शिकायला आहे. रमेश गावित म्हणून. कोणी MA इंग्लिश झालं, कोणी प्रोफेसर आहे, कोणी एक तर साधा मुलगा आपली सेवा करणारा. तो पोलीस झाला आणि तो राज्यपालाच्या बंगल्यावर आहे. आपल्यातले गुरुबंधू गेला तर म्हणलं कर राज्यपालाची तुझी कशी काय भेट झाली. सोपी गोष्ट आहे तिथं. ते म्हणे आपलं मित्र आहे तिथं. अरे म्हणलं तो इथला सेवक आहे. सांगायचं तात्पर्य काय की द्यावं अशी चांगली प्रवृत्ती झाली. त्यांना सद्बुद्धी प्राप्त झाली. व्यसनं सुटले, खाणं पिणं सुटलं. पहा तुम्ही त्यांच्या घरी जाऊन बघा. घरासमोर तुळशींद्रावण आहे आणि घरामध्ये आचार विचार आहे. नाहीतर खाणं आणि पिणं याच्याशिवाय काही माहीत नव्हतं. आणि म्हणून एक विद्यार्थी आपल्याकडं आणि त्याला मुलगा झाला. आता मुलगा लहानपणी खोड्या करताच त्याचा हात मोडला. आता तिकडच्या डॉक्टरकडे घेऊन गेलं. त्याचं प्लास्टर वगैरे केलं. त्यानं सांगितलं तुम्ही आदिवासी आहे, तुम्ही खेकडे खाल्ले तर लवकर बरं होईल. ते म्हणे आम्ही जनार्दन स्वामीच्या परिवारातले, आम्ही काहीच खाणार नाही.
लवकर बरं नाही झाला तरी चालेल, पण खाणार नाही, नाहीतर खेकडे खा म्हणणार. हत्तीकडे डॉक्टर तेच सांगणार. म्हणून देव अशी प्रवृत्ती झाली. त्यासाठी खूप रात्रंदिवस कष्टाचा भाग आहे. जाऊन येणं सोपं गोष्ट नाही. आणि नित्यनियमामध्ये परत स्थित. म्हणून संतोष गिरजी महाराज, श्रवणगिरी महाराज पण आता त्या आदिवासी भागामध्ये रामायणाच्या माध्यमातून, धान्याच्या माध्यमातून, सेवेच्या माध्यमातून करता देव हे महात्म्याला चंदनासारखे जेस्त आहेत. म्हणून जनार्दन स्वामीच्या परिवारातले, निदान बाबाजींच्या नंतरच्या परिवारातली मंडळी, नित्यनियमामध्ये स्थित असणारी मंडळी कमी पाहायला मिळते. आशांची सेवा होणं किंवा आशांच्या माध्यमातून धर्मकार्य करून घेणं किंवा करणं अतिशय महत्त्वाचं आहे, पुण्यकाम आहे. तरी जयरामगिरजी महाराज म्हणजे देवाबाबा, त्यांचंसुद्धा गोंद्याला, असं आदिवासी भागातच, पेड भागात गोंद्याला मंदिराचं काम चालू आहे. जसं आपलं महामृत्युंजय मंदिर आहे तशा प्रकारचं मंदिरचं काम चालू आहे. विद्यार्थी वसतिगृह आहे. बाबा पण काल विद्यार्थी वसतिगृहाचं भूमिपूजन करून आले. ज्या ज्या ठिकाणी सद्गुरू जनार्दन स्वामींनी आश्रम बांधले देव, त्या ठिकाणी विद्यार्थी वसतिगृह केले. बाबाजी बोर्डिंग म्हणायचे. कारण काय आहे की विद्यार्थ्यानेच पूजापाठ करणं बाबाजीला अभिप्रेत होतं. पुजारी ठेवून ना पगारी ठेवून त्याला विशेष महत्त्व नाही. विद्यार्थ्यांनी केलं पाहिजे. तुमच्यासमोर बसलेला विद्यार्थीच होतंच. जनेश्वराची पूजापाठ करणार 72 ते 78पर्यंत. जनेश्वराची त्रिकाल पूजा करायची. देव त्रिकाल पूजन तुम्ही जी कामना कराल, माझा स्वतःचा अनुभव, ते मिळतं. आमच्या लोकांची काय कामना असेल, आम्हाला थोडी कामिनी पाहिजे. आमची कामना काय, तुमचे ठीक आहे, तुम्हाला कामिनी पाहिजे, पण आमचं काय, आम्हालाही कामिनी नाही. सत्कार्य व्हावं, गुरुमावलीचे यज्ञ यागादी कर्म व्हावेत आणि शिवमंदिर व्हावेत, ही आमची धारणा आहे. तुमची कामना आहे तर आमची धारणा आहे. आणि यासाठी त्रिकाल पूजापाठ करणारे देवबाबा गरीब बाबा आहे, आदिवासी, ग्रॅज्युएट झालेले, सर्व्हिस होती सरकारी, आणि हे सर्व सोडून आपल्या आश्रमात आलेत, संगतीत राहिलेत. विरक्तता निर्माण झाली. सगळ्याला नाही होत ते, सगळ्याला होऊ पण नाही. हिरे भक्तजनातून हिरे निवड येतात. काहीतरी पूर्वप्रारब्ध असेल. आईला विचारलं मला संन्यास घ्यायचा, म्हणजे बाबा घर बांधून दे मग घे संन्यास. आता आदिवासी भागातले आजी, त्यांचा पगार होता पुष्कळ, त्याच्यात त्यांनी घर बांधून दिलं. आईला आनंद झाला. आनंदात बिचारी गेली. सांगायचं तात्पर्य काय की देव श्री जयरामगिरजी महाराज, अरुणगिरजी महाराज सर्वसामान्य कुटुंबातून आले, विद्यार्थी म्हणून आलेत ना. आता श्रीमद भागवताचं 4 वर्ष अध्ययन केलं. 3 वर्ष 3 महिने 13 दिवस नर्मदा परिक्रमा केली. 4 ठिकाणी चातुर्मास केले. 4 ठिकाणी अनुष्ठान झाले. 4 महिन्यात किती अनुष्ठान झाले. आणि म्हणून असे महात्मे देव, आशेची संगती महत्त्वाची आहे. काही काही महात्मे संगतीत आहे जनार्दन स्वामीच्या, पण विधी नाही, पूजा नाही, काही नाही. असं ना चांगलं नाही. ज्या परंपरेतले आपण आहोत ती परंपरा जाणली पाहिजे, अंगीकारली पाहिजे. आपण तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी राहतो, अनेक प्रकारचे साधू संत येतात. काही नाही, सकाळी उठणं नाही, काही नाही, कधीतरी उठतात कधीतरी, आणि स्नान वगैरे करतात, देवदेव करतात की नाही माहीत नाही. मंदिर आहे, मंदिरातसुद्धा येत नाही काही काही महात्म्या लोक. शिवमंदिर आहे, सर्वेश्वर आले का काय जगा काय, अमुक द्या तमुक द्या, शिवार्पण. आणि म्हणून देव अशा प्रकारचे महात्मा लोक आहेत. या सर्व भगवंताला ओम नमो नारायण आहे. भजनी मंडळामध्ये आदरणीय सद्गुरू साहेबराज श्री लक्ष्मण महाराज, श्री जनार्दन महाराज, श्री नवनाथ महाराज, श्री वैभव महाराज, श्री हर्षद महाराज, सर्व हरिभक्तपरायण व्यासपीठावर बसणाऱ्या भक्त मंडळाला, भजनी मंडळाला जय हरी, जय जनार्दन, रामकृष्ण हरी. प्रक्षेपण करणारी मंडळी आहे. अवंकर बंधू आहे, ठाकरे बंधू आहे, सोपान भाऊ आहे, संतोष भाऊ आहे, मनोहर भाऊ आहे, समाधान भाऊ आहे. सर्वांना
स्वयंपाक करणाऱ्या सर्वांना तुमच्या श्रद्धेला त्रिवार वंदन करतो. अनंतकोटी ब्रह्मांड चक्रचालक भगवान श्री जनार्दन विभूतियोग समजून सांगताना 10व्या श्लोकामध्ये भगवान सांगतायत की तेषा सततयुत्थानां भजता प्रीतिपूर्वक. प्रेम असेल तर आवड आहे, आवड निर्माण होते. आवड असेल तर सवड आहे, आणि सवड असली तर मग त्या सवडीमध्ये आपण भगवंताचं भजन अनुष्ठान करू शकतो. म्हणून प्रीतिपूर्वकम, प्रेमानं. म्हणून संत म्हणतात की भक्ती प्रेमावीन, भक्ती प्रेमावीन ज्ञान नको देवा. भक्ती प्रेमावीन ज्ञान नको देवा. अभिमान नित्य नवात या माझी. अभिमान नित्य नवा या माझी. प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे. प्रेमाविने नाही समाधान, त्याशिवाय समाधान नाही देव. आणि म्हणून देवाकडं हेच मागावं. परमेश्वरा, श्री भक्त प्रल्हादने भगवंताला सांगितलं की देवा, माझ्या वडिलाचा दुष्ट स्वभाव का बरं तुम्ही नाही बदलला. मला दर्शन दिलं त्यांच्या निमित्तानं, पण माझ्या वडिलासाठी त्यांचं दुष्ट प्रवृत्ती का बरं नाही बदलली तुम्ही. त्यांनी मला एवढा त्रास दिला. सांगितलं की दुष्ट प्रवृत्तीचं काम माझं नाही. परित्राणाम साधूनां विनाशायच दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय मी संभवामी युगे युगे. यामध्ये मावलेले येतात, मी दुष्टांची कुळ निर्दळी आणि संताकडून विवेकदीप उजळी, त्यासाठी नित्य दिवाळी. हे काम संतांचं आहे. तुझ्या वडिलांची बुद्धी बदलण्यासाठी त्यांनी महर्षी नारदाचं ऐकलं नाही. तुझ्या आईला घेऊन आणि जात असताना गर्भवती तिथे तुझी आई कयाधू. तिनं महर्षी नारदाच्या आश्रमात राहिले. नारदाच्या आश्रमात राहिल्यानंतर आश्रमाचा नित्यनेम असतो. कोणत्याही आश्रमामध्ये नित्यनेम असतो. त्या ठिकाणच्या नित्यनियमानं तुला सद्बुद्धी प्राप्त झाली. नारदाचं ऐकलं नाही. नारदाचं काम आहे ज्ञान देण्याचं, नारदाचं काम आहे किंवा साधू संताचं काम आहे तुम्हाला सद्बुद्धी निर्माण करण्यास. आता दुष्टबुद्धी असते सर्वांची. खाणं असतं, पिणं असतं. काय खाणं पिण्यामुळं बुद्धी दुष्ट होऊन जाते. महाराज तेषा सततयुत्थानां भजता प्रीतिपूर्वकम. त्यासाठी प्रेमानं आलं पाहिजे, आश्रमात राहिलं पाहिजे. विद्यार्थ्यांना हे आवडत नाही. आजच्या कालच्या विद्यार्थ्यांना, विज्ञान युगातले विद्यार्थी आहे, खाणं पिणं आवडतं, मोबाईल खेळणं आवडतं, सकाळी उठणं आवडत नाही विद्यार्थ्यांना. किती विद्यार्थ्याची व्यवस्था आहे. 100 विद्यार्थी आले तरी व्यवस्था आहे, पण घेताना मी 50 घेतो, पण शेवटी 10-15च राहतात. म्हणजे याचा अर्थ असा की त्यांना आवड निर्माण होत नाही. त्यांना हे अवघड वाटतं. पण हे जरी चांगलं नाही, आज जरी वाईट वाटत असेल तुम्हाला, जरी कष्ट होत असेल तर त्याचा पुढचा परिणाम चांगला आहे देव, हे समजून घेतलं पाहिजे विद्यार्थ्यांनी. आणि म्हणून देव तेषा सततयुत्थानां भजता प्रीतिपूर्वकम दधामि बुद्धियोगम तम. त्याला मी बुद्धियोग देतो. तुला हे प्रल्हादा, तुला नारदाचं संग धाडला म्हणून तुला सद्बुद्धी प्राप्त झाली. तुझ्या वडिलांनी नारदाचा अव्हेर केला म्हणून त्याची दुष्टबुद्धीच राहिली. म्हणून बुद्धीचे वैभव आन नाही तुझे. माऊली पुढं काय लिहितात, का भक्ताशी माझे कोड मज तयाच्या अनन्य गतीची चाड. काजे प्रेमळाचे साकडं आमचे घरी. मला त्या मदभक्ताची मला चाड आहे, म्हणजे मला त्याची आवड आहे.
आणि त्या भक्ताला माझी आवड आहे. फळ पुष्प एका पाठी, देव भक्त एका देठी, अशा प्रकारचं भक्ताचं आणि देवाचं नातं पाहिजे महाराज. आणि ते नाताची सांगड घालता आली पाहिजे. सांगड बांधा सांगड बांधा रे भक्तीची, सांगड बांधा रे भक्तीची. नारायण नामाची, नारायण नामाची. नरहरी बोधला हरिनामे रंगला. सांगड बांधा रे भक्तीची, नारायण नामाची. हो नारायण नामाची. असं जीवनाचं नियोजन करायचं असलं द्यावं तर ज्यांना नियोजन येतं अशा संताकडे गेलं पाहिजे. म्हणून या संताशी बजावे सर्वस्वेश. ते पण संताशी पाहिजे. लक्षणयुक्त तेच संत जनार्दन स्वामी संत. लक्षणं पाहिजे. मग वेशधारी आहेत पुष्कळ आहेत, सगळ्या अंगाला भस्म लावलेलं आहेत आणि पाखंड गेलं तर असं तर काय उपयोग आहे त्याचा. वेशावरून साधूची ओळख करू नका, भव्य वस्त्र म्हणून ओळख करू नका. काही चमत्कार करणारे आहेत, ते कनिष्ठ बुद्धी आहे वेशावरून साधूची परीक्षा करणं. काही चमत्कार करतात. एक चांगलं सद्ग्रस्त हो, रस्त्यानं मोटरसायकलवर चालला, जय जनार्दन परिवाराचं वयोवृद्ध चांगलं. एक साधूची गाडी उभी राहिली, मला हात गेला, उभी केली गाडी. आमचं कुछ नाही चाहिए असं म्हणले म्हणे. म्हणलं ठीक आहे. त्यानं दर्शन घेतलं, त्याने एक रुद्राक्ष काढला मला दिला. मी तो रुद्राक्ष घेतला. हम अभी माहूर जा रहे, महायज्ञ है, कुछ दक्षिणा दे सकते, इतना घी लगता है, इतनं चावलं. अहो काय म्हणे, तर रुद्राक्ष घेतला तर खिशातले 1500 रुपये काढून दिले. हो ही भक्ताची साडी का. मग कळलं म्हणे मला की झालं आपण तर 1500 रुपये दिले, आता गाडीत पेट्रोल भरायला पैसे नाही. काय महाराज असं चांगलं आहे का. लुबाड नाही, एक प्रकारची चोरीची ती. म्हणून अहिंसा, सत्य, अस्तेय, अपरिग्रह हे 4 धर्माचे पाय. आणि जे धर्माचं पालन करणारी ज्यांची जबाबदारी आहे त्यांना जर असं अस्तेय तत्व सोडलं, कुठं होईल समाजाचं काय कल्याण होईल, स्वतःचं काय कल्याण होईल महाराज. म्हणून वाईट वाटतं. म्हणून वेशावरून साधू ओळखू नका. संत कुणा म्हणायचे गुणवंत आहे त्यांना, संत कुणा म्हणायचे गुणवंत आहे त्यांना. निष्काम जे कार्य करता, इच्छा कसली मनी न धरता, इच्छा कसली मनी न धरता. खरे स्वरूप जे कधी न दाविता, खरे स्वरूप जे कधी न दाविता. जनार्दन संत ऐसे जनार्दन संत, संत कोणा म्हणायचे गुणवंत आहे त्यांना, संत कोणा म्हणायचे गुणवंत आहे त्यांना. काही लक्षणं पाहिजे. त्यांच्या अंतःकरणात जनकल्याणाची अत्यंत तळमळ पाहिजे. यस्य देवमय तनू. काल तुम्हाला सांगितलं की सद्गुरू जनार्दन स्वामीचं शरीर भगवान शिवाच्या शरीरासारखं त्यांच्या अंगावर वैभव आहे. यस्य देवमय तनू म्हणजे शरीर, देवासारखं शरीर आहे. यस्य वेदमय वाणी, वाणी त्यांची वेदाचं शब्द सत्यच बोलतील, हिताचंच बोलतील. मुखी अमृताची वाणी, मुखी अमृताची वाणी. देह देवाचे कारणी, देह देवाचे कारणी.
सारखं वेद परंपरेप्रमाणे वागणारे, यस्य वेदमय वाणी, यस्य ब्रह्ममय दृष्टी, सगळ्यावर सारखी दृष्टी. जो करतो त्याच्यावर विशेष प्रेम असतं, जो करत नाही. आई पाहतो, आईला 4 लेकरं आहे. कोणी आईचं मानतं, कोणी नाही मानेल. ती मानते, पण जो काम करतो तिच्या म्हणण्यासारखं तिच्यावर ज्याचं जास्त प्रेम असतं. मग आईच्या प्रेमामध्ये फरक आहे का? तुमच्या सेवेनं जे प्रेम मिळतं तेषा सतयुत्थानाम भजता प्रीतिपूर्वकम. तुमचं जसं प्रेम असेल आईवर, आईचं सर्वावर प्रेम आहे, पण विशेष सेवा करणाऱ्यावर विशेष प्रेम असतं की नाही. मग आईच्या प्रेमामध्ये फरक आहे का? संत जे त्यांच्या म्हणण्याप्रमाणे ऐकतात, त्यांनी सांगितलेलं तत्वाप्रमाणे वागतात, त्यांच्यावर विशेष प्रेम असणारच ना. आणि हा महत्त्वाचा भाग आहे द्या हो. अशा संताच्या सानिध्यात राहिलं पाहिजे. ते आपल्याकडून शुद्ध असं परमार्थ करून घेतील आणि ते पुण्य तुमच्या पदरात टाकतील. त्या पुण्यानं तुम्हाला सद्बुद्धी प्राप्त होईल. सद्बुद्धीनं तुमच्या हातून चांगलं कार्य घडेल आणि चांगलं कर्म झालं तर सुख मिळेल. तस्याहम सुलभ पार्थ. संगत संतन की करले, संगत संतन की करले, कहाँ से आया कहाँ जाएगा, कहाँ से आया कहाँ जाएगा, ये तू मालूम कर ले बाबा, ये तू मालूम कर ले. सद्गुरु शरण जाके बाबा, सद्गुरु शरण जाके बाबा, जन्म मरण दूर करुले. संगत संतन की करले, संगत संतन की करले. आणि म्हणून द्या हो, असे चांगले विचार देणाऱ्या संत महात्म्याकडे गेलं पाहिजे. चंद्र तेथे चंद्रिका माऊली लिहित आहेत. चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका आणि संत तेथे विवेकाचा अष्टनेमा. अशा संताची संगत असेल तर द्या हो, जीवन सुधारून निघतं. ते आपल्याकडून सत्कर्म करून घेते. चांगले विचार देणारे कमी असतात हो. पती पत्नीची भांडणं झाले कोरोनाच्या काळामध्ये आणि त्याची नोकरी गेली बेचारी, तिची नोकरी राहिली. आता तिला लवकर जायचं नोकरीला. तुम्ही असं करा, मी येईपर्यंत नळाला पाणी आलं का पाणी भरून ठेवा, दुकानातून बाजार घेऊन या बाजारातून, आणि मला जास्तच वेळ लागलं तर मग तुम्ही कुकर लावून ठेवा. आता ते वर्ष 6 महिन्यापासून हा क्रम चालूच झाला. आता ज्याला नोकरी नाही तिला नोकरी, जाऊ द्या म्हणे आता काय, हिला फारकतीच देऊन टाकू. गेले वकील साहेबाकडं. रविवार होता. वकील साहेब दरवाजा उघडला, बसा बसा. काय काम आहे म्हणे? थोडं काम. थांबा, आज रविवार आहे, एवढी फरशी पुसली का मग आपण बसू. वकील साहेबच फरशी पुसत होते रविवार असून. त्यानं विचार केला की वकील असून फरशी पुसून राहिला. म्हणजे आज रविवार आहे, तिला विश्रांती, तिची नोकरी चालू आहे, ती झोपेल आहे. ती उठल्या का थोड्या वेळानं मी चहा करून देणार आहे, आणि जास्तच उशिरा उठले तर मी कुकर लावून ठेवणार आहे. त्यानं कमालच झाली म्हणे, यांच्याकडे सल्ला घ्यायला आलो तरी. आणि असंच पाहिजे, एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत. एकमेकाला सहाय्य केलं पाहिजे. असं म्हणून कुठे चालणार आहे? तुमची जरी नोकरी गेली तिची आहे ना, केलं पाहिजे. 27 दिवस ती तुम्हाला करून खाऊ घालते, 4 दिवस तुम्ही केलं तर काय बिघडलं? आणि म्हणून द्या हो, असं चांगलं सांगणारे कमी असतात.
वाईट सांगणारे. म्हणून मग जनार्दन स्वामीने देव हो आपल्याकडून किती चांगलं कर्म करून घेऊन राहिले. एक भागवताचा श्लोक वाटला तर अनंत पुण्य कोट्यान कोटी, रोकडीला भे पाटो वाटी, तय होय भेटी हरिप्रियाची. एकनाथी भागवत. ही अनंत पुण्य कोट्यान कोटी भगवंताची स्तुती गायनं आपल्या नित्यनिमितीमध्ये आहे. अथत्रा गमद ब्रह्मा भवान्याचे समम. हे जे 14 श्लोक आहे ते भगवान श्रीकृष्णाच्या महानिर्वाणीचे आहे. एक श्लोक नाही देव हो, 21 श्लोक श्रीमद भागवताच्या आपल्या नित्यनिमितीमध्ये आहे. एक श्लोकानं तर किती पुण्य मिळतं. पुण्यानं तुम्हाला माहिती सद्बुद्धी प्राप्त होते, पुण्यानं सर्व काही सुलभ होतं. पुण्यच नाही तर तुमचं कोण ऐकणार आहे. म्हणून देव पुण्यार्जना करण्यासाठी संसारी जीवांनी असे स्वार्थयुक्त काम केलं पाहिजे. जप तप अनुष्ठान हे ते दान धर्म सदाचार आणि तीर्थ व्रत नेम असं एखादा लोभी माणूस कसा आहे तसं लोभासारखं संसारी जीवानी हे केलं पाहिजे. तीर्थ व्रत नेम भगवंताचं यासाठी त्यानं पुण्य मिळेल तुम्हाला. 21 श्लोक, एक श्लोक तरी 2 श्लोकांना काय होतं, 1 श्लोकानं काय होतं, 1 श्लोकानं कोणता लोक मिळतो वगैरे वगैरे. 21 श्लोकानं किती मिळेल महाराज. 14 श्लोक तर भगवान श्रीकृष्णाच्या महानिर्वाणीचे आहे. श्रीमद भागवताच्या एकादश स्कंदातल्या 31व्या अध्यायामध्ये या भगवंताचं महानिर्वाणीचं वर्णन आलेलं आहे. भगवंताचं सर्व कार्य संपलं म्हणून आता शेवटचं कार्य संपण्यासाठी भगवान आणि पिंपळाच्या झाडाखाली असे ध्यान लावून बसले तर त्या ठिकाणी त्यांचं महानिर्वाण झालं. पडद्याने बाण मारला आणि मग सर्व देवांनी आकाशामध्ये वौर्ष पुष्पवर्षाणी विमानावरी विरलभा, संपूर्ण देव आकाशातून भगवंताच्या अंगावर पुष्पवृष्टी करायला लागले. वौर्ष पुष्पवर्षाणी विमानावरी विरलभा. उद्धवा, हे जे 14 श्लोक आहे हे जो जर नित्यनेमानं म्हणेल त्याला 14 विद्या प्राप्त होतील. काहीतरी विद्या पाहिजे द्या हो, विद्या आली पाहिजे, काहीतरी कला पाहिजे. आता एक तरी अंगी असू दे कला, एक तरी अंगी असू दे कला, नाही तर काय फुका जन्मला, काय फुका जन्मला. आता हे नवनाथ झाले, रोहन झाले, ही कला आहे त्यांच्याजवळ. तबला वाजायची किंवा प्रक्षेपण चांगलं करायची. किती मोठमोठे लोक बोलवतात, मोठमोठे तीर्थक्षेत्राला जातात. मला सांगा यांच्या वडिलाला एवढं तीर्थयात्रा करता आली असती का? एवढ्या तीर्थाच्या ठिकाणी 8-8 दिवस राहता आलं असतं का? की त्यांच्यामध्ये ती कला आहे. त्या म्हणून द्या हो, धर्मराजाच्या प्रश्नामध्ये 108 प्रश्न यक्षाने केलेले. तर अशा ज्यांच्याजवळ अशी कला आहे म्हणजेच ती सरस्वतीची कृपा आहे. म्हणून त्यांना दान दिलं. ते कलाकाराला नाही, त्या कलेला दान आहे. ती कलेची देवता सरस्वती, म्हणून ते दान योग्य आहे. हे विश्लेषण श्री महाभारतामध्ये आणि यक्षाने विचारलं धर्मराजाला, धर्माने विश्लेषण करून धर्मराजाने विश्लेषण करून सांगितलं. म्हणून देव एक अशी कला हे 14 श्लोक जाणं, 14 विद्याचे जन्मस्थान. 14 प्रकारची विद्या आहे, त्याचं जन्मस्थान आहे. सद्गुरू जनार्दन स्वामींनी लहानपणापासून एकनाथी भागवत वाचायचे. लहानपणापासून हे श्लोक वाचतो तर हे श्लोक त्रिकाल करी जो पठण, त्रिकाल जो पठण करतो श्रीकृष्ण पदवी स्वयंपायी लागेल. बाबाजी स्वतः सांगितलेलं आहे की लहानपणापासून हे मी वाचतो. तर म्हणून श्रीकृष्णाच्या पायावर जे चिन्ह होते ते सद्गुरू जनार्दन स्वामींच्या पायावर होते, हातावर होते. श्रीकृष्ण पदवी स्वयंपायी लागेल. एकनाथी भागवत वाचा, त्यामध्ये सांगितलेलं आहे. बाबाजींचा हाताचा पायांचा फोटो, मी थोडंसं त्याचा अभ्यास केलेला असल्यामुळं बाबाजी आम्ही फोटो काढून द्या नाही हाताचे, तुमच्या हाताचे. आणि एक भविष्यकार आला आणि जनेश्वराचं काम चालू होतं संभाजीनगरला. तर तो बसला बाबाजी जवळ, मग हैदराबादचा होता आणि त्याचा नातू होता. तो पण असे उन्हाळ्याचे दिवस आहे ते बाबाजी असे उघडे बसले, त्यानं असं केलं
हातपाय दाबले, बाबाजीची पाठ दाबू बाबा तुमचे पण दाबा. लेकराची सेवा बाबाजीला खूप गोड लागायची. पाठ दाबायला लागला तर लेकरानं सांगितलं, बाबाजी तुम्हाला काही दिवसापूर्वी गुप्तधन सापडलं का? तर ते बाबाजीला आश्चर्य वाटलं की कसं काय ओळखलं वयानं. म्हणे हे माझे आजोबा आहे, आमच्या घरामध्ये तिसरी पिढी आम्ही भविष्य सांगतो, भविष्य पाहतो. तुमच्या अंगावरच्या किंवा पाठीच्या लक्षणावरून मी सांगतो की तुम्हाला काही वर्षापूर्वी गुप्तधन सापडलेलं असलं पाहिजे. गुप्तधन असतं काय महाराज? काय शरीराचं संतोष गिर महाराज 500 वर्षाची एक समाधी निघली तर ती कवटी जशी तशीच आहे. म्हणजे हाडकाला कोणतंच प्रकारचं काय म्हणतात त्याला चाई लागत नाही, खराब होत नाही. रामकुंडामध्ये किती हाडकं टाकतात लोक, मग आतापर्यंत रामकुंड भरायला पाहिजे. कुठं जात त्या? म्हणजे काही तीर्थक्षेत्राचं असं सांगितलं आहे की त्या ठिकाणी टाकलेली असती पाण्यात विरून जाते. हे वाचलंय म्हणून तुम्हाला सांगतो. खरी परिस्थिती काय देव जाणे. खरंच आहे ना, रामकुंडामध्ये किती लोक असते आणून टाकतात. आतापर्यंत किती लोक करतात. मोठमोठे लोक, पुढारी, मंत्री, संत सगळ्याचेच तिथं दाव्याला येतात किंवा अस्थि विसर्जनाला येतात. आणि म्हणून देव हो किती पवित्र शरीर आहे आपलं. कसं काय बनवलं लावून, कोणतं मेटल वापरलं. लोखंड पहा तुम्ही जमिनीत पुरून ठेवलं तर गंजून 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 कपडे म्हणा काही म्हणा खाऊन टाकतात. हाडकं नाही. म्हणून सांगू पुढं, आईच्या रेतापासून हाडं बनतात आणि पुरुषाच्या रेतापासून रक्त बनतं. म्हणून म्हण पडली हे की छत्रपती शिवाजी महाराजांनी विचारलं की आपले लोक एवढे का पोट तिडकीनं लढतात? ते हाडाचे कार्यकर्ते. कोणाचे? ते हाडाचे कार्यकर्ते हे. म्हणून थोड्या मावळ्यामध्ये आपल्याला विजय मिळतो. हाड कोणाचं आहे? हाड कोणाची शक्ती आहे? माझ्या भवानीचे आहे. जय जगदंब 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 जय जगदंब. ही माझ्या जगदंब म्हणजे त्यांनी सर्व गती सगळं माय बहिणीच्या ठिकाणी जगदंब पाहिली. नित्य जय जगदंब जय जगदंब. आग्र्याच्या जेलमध्ये असताना छत्रपती शिवाजी महाराज सकाळी उठून ध्यान करायला लागले. आता तिथं दिव्यातलं तेल संपलं, साधे दिवे लावलेले. पाहिलं तर दिवा लावलेला नाही, काही नाही. त्याने एका तो जो पहारेकरी होते त्याने असं छिद्रातून पाहिलं की छिद्र असायचे, मोठमोठे कावडं असायचे. त्या कावडा छिद्रातून पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराज ध्यान करत जय जगदंब जय जगदंब जय. ध्यान करता असताना तर दिवा हिजलेला आहे आणि उजड कसा? शिवाजी महाराज को कुछ भूत बात आहे, कुछ तो भी भूत है उनके पास. त्यांनी सांगितलं बादशाह, माशा शिवाजी महाराज के पास कुछ तरी भूता की कुछ तो भी है बोले. अरे बत्ती बुझ गई तो भी उजड आहे. अरे हा उजड त्याला काय माहिती कशाचा आहे? उजेडी राहिले उजाड होऊन पडता प्रकाश ज्योतीचा, पडता प्रकाश ज्योतीचा, पाश तुटेल कर्माचा. पडता प्रकाश ज्योतीचा, पाश तुटेल कर्माचा. हीच जनार्दन वाचा, हीच जनार्दन वाचा. तोची पुरविल पूर्वी मनोरथ, तोची पुरविल पूर्वी मनोरथ. म्हणून द्या होय 14 श्लोकाचं एवढं महत्त्व आहे. काय सांगू तुम्हाला. श्रीमद भागवताचा एकादश स्कंद वाचा. एकनाथ महाराजांनी त्याच्यावर टीका केलेली आहे. माऊलींनी 700 श्लोकाचे 9000 श्लोक केले. नाथबाबा त्यांचाच अवतार असल्यामुळं नाथबाबांनी एकनाथी भागवताचे म्हणजे हे श्रीमद भागवताच्या एकादश स्कंदावर 18,000 ओव्या लिहिल्या. 9,000चे डबल. असं कार्य केलं पाहिजे. तेव्हा आपण ज्यांच्या सानिध्यात आहोत त्यांच्यापेक्षा मोठं कार्य केलं पाहिजे. मग त्यांना आनंद होतो. आपल्या मुलांनी आपल्यापेक्षा जास्त काम केल्यानंतर वडिलांना किती आनंद होतो.
तसं आहे सद्गुरू जनार्दन स्वामींनी जे कार्य केलं. आता सोबतता आली, अनुकूलता आली, तर किती मोठमोठे कारण नाही. ते 100 लोक अनुष्ठानाला बसले. मी पहिल्यांदा अनुष्ठानाला बसलो तर बाबाजी 100 लोक आहे भाऊ अनुष्ठानाला त्र्यंबकेश्वरला, आणि श्रावण महिन्यावर किती कौतुक वाटायचं ना. आता मग नंतर पुढे 1000 आणि 2000 झाले तर बाबाजीला खूप आनंद व्हायचा. कालच्या परवाजीवर 800 लोक बसले भाऊ अनुष्ठानला औरंगाबादला. पहा कोण किती लोकांना प्रवृत्ती झाली अनुष्ठानाची. बाबाचं कार्य सगळ्याला कळायला लागलं. चांगलं आहे, बाबाचं कार्य समजायला पाहिजे. त्याच्यात तुमचं कल्याण आहे. बाबाचं काय हे तुमच्यासाठी बाबानं मांडलं. किती गोड आहे महाराज. दररोज आहे का बाबाजींची क्लिप येते. त्या भूषण चोपडे बिचारे त्यांनी बाबाजी 300 कॅसेटमधून जनार्दन स्वामी म्हणतात, रामकृष्ण परमहंस म्हणतात. छोटंसं पुस्तक मिळतं, खिशात ठेवा. आता तुम्हाला नित्यनिवेदीचं पुस्तक दिले बघा का, छोटंसं पुस्तक आहे. उगाच दुसरे फोटो उघड ठेवून रात्री गुदगुल्या करणं बरोबर नाही. एखाद्या नटीचं म्हणा, एखाद्या टिंबाचं म्हणा, आय लव यू म्हणा. आता इथं मागच्या सिंहस्थाला इथं ड्रेनेजचं काम चालू होतं. मोठं पाईप, माणूस जाईल एवढा मोठे पाईप खणून सगळं पाणी त्याच्यावर लिहून ठेवलं आय लव यू. ते पुढं नाव लिहिलं, त्याच्या प्रेमिकाचं नाव लिहिलं. मैं तुझे अंदर के दिल से प्यार करता हूँ. आता त्याच्यातून काय जाणार आहे त्या पाईपातून. सगळ्या नाशिकचा राम सकाळचा कार्यक्रम वाहून जाण्यासाठी अंदर कर याला प्रेम म्हणतात. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वसुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. भगवान श्रीकृष्णाचे म्हणजे वैष्णव संप्रदायामध्ये भगवान श्रीकृष्ण रामरायाला मानतात. गुरुमाऊलीचं किती उदात्त हेतू आहे महाराज. दुसरा जो भाग आहे तो सामवेदाचा विनियोग आहे. महानारायणम देवम सर्वशक्ती मह्यम प्रभू. ज्या ठिकाणी भगवान शंकराने भगवान नारायणाचंच असं काहीतरी मंत्र आहे ते जनार्दन स्वामींनी नित्यनिवेदीमध्ये आणलेले. महानारायणम देवम सर्वशक्ती मह्यम प्रभू आदिदेवम जगन्नाथम. आदिनाथ कोण आहे? भगवान शंकर. जगन्नाथ कोण आहे? भगवान नारायण. काय बुद्धिमत्ता असेल महाराज. एक एक विषयावर जर केलं विश्लेषण तर वेळ कमी पडेल. महान पुढं बाहेर महात्मार मंत्रार्थ. आपण वेदाचे मंत्र म्हणतो, आपली वाचा एवढी काही शुद्ध नाही. आपल्याला काही संस्कृती येत नाही. सर्वसामान्य समाजाला संस्कृतीचं काय माहिती होतं. आमच्या साहेबाची मुलगी ती मराठीमध्ये 100 पैकी 100 मार्क. मला तर आश्चर्य वाटलं साहेब, 100 पैकी 100 मार्क मराठीत कसे. लिटरेचरला एवढे मार्क पडत नाही. गणित ठीक आहे, विज्ञान ठीक आहे, रसायनशास्त्र ठीक आहे. शिकलेला असं सांगतो की लिटरेचरला एवढे मार्क मिळत नाही, मराठीला नाही मिळू शकत. संस्कृत मिळू शकत, संस्कृतला मिळेल, पण मराठीमध्ये 100 पैकी 100. ते शेजारच्याला 90% पडले, तुला फक्त 45% पडले. म्हणे मला 45% ना पप्पा, याच्यामध्ये 2 मुलाचं काम होईल, तिला 90% मिळून काय मिळणार नाही. लेकरं असे बापाला समजून सांगतात की मला 45% आहे तिला 90% ना. मग तिच्या 90% म्हणजे 2 मुलं पास झाले असते ना, कशाला 90% दिले तिला. काय म्हणावं. भज गोविंदम बाल मुकुंदम परमानंदम हरे हरे. भज गोविंदम बाल मुकुंदम परमानंदम हरे हरे. अशी बुद्धी होणं पण चांगलं आहे. म्हणून आपल्याला संस्कृतलं ज्ञान नसल्यामुळं काही चुकेल. आपलं हे वैदिक कर्म आहे. आसन चुकेल, एखाद्या वेळेस उच्चार चुकेल, उच्चार चुकू शकता. दीन रस्व लिहिलं तर आणि दिवस होतो, दीन रस्व दीर्घ लिहिलं तर आणि गरिबी म्हणतो आपण त्या दीन. संस्कृतमध्ये नुसतं चिंता आणि चित्ता 1 अंश फार चुकलं तर किती अर्थ बदलून जातो.
चिंता म्हणजे शुद्ध आहे, त्याच्यावर एक शून्य आहे, आणि चित्ता शेवटचाच कार्यक्रम. म्हणजे असं अनुस्वार चुकेल, आसन चुकेल, बसण्याची पद्धत चुकेल, माळ कशी धारण करावी हे चुकेल. म्हणून हे परमेश्वरा, माझ्या ह्या सर्व लेकरांना क्षमा कर. आम्ही तुझे लेकरं आहोत. असे नृतेन गुरुपदेशान मंत्रन सिद्धीर न लभ्यते. त्यांना सिद्धी मिळू दे, सिद्धी त्याच्या चुकीला क्षमा कर. किती मोठा उदात्त हेतू आहे महाराज आपल्यासारख्यासाठी. म्हणून द्या हो, असं संत होणे नाही. आणि म्हणून आहे, नाही जगी नाही जगी संत ऐसा जनार्दन सारखा. नाही जगी संत ऐसा जनार्दन सारखा. पुढचा श्लोक आहे यजुर्वेदातला, यथा मावच कल्याणे. त्यावेळेस बाबाजीपर्यंतची पद्धत किंवा समाज असं होतं की त्याला अस्पृश्यजात म्हणतात. जातीय तर खूप मानले जायचे. शूद्राला एवढंच काय, पण अशा शेतीला किंवा खळ्याला काटे लावण्याला भांडं द्यावं लागायचं पाण्याचं. ते खड्डा करायचं आणि त्याच्यामध्ये काठी रवायची. ते हांडा जर दिला, ते लोक काम करायचे हरिजन लोक. तर ते हांडा घरी आणून दिला का तो पालथा मारायचा, त्याच्यावर विस्तू ठेवायचा. तो कोरडा झाल्यानंतर घासून मग परत त्याच्यात पाणी आणायचं. असा समाज होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरला गुरुजींनी सांगितलं, हे गणित लिहून दाखवा. त्या फळ्याच्या शेजारी मुलांचे काही डबे होते. सगळे मुलं उठले, ते डबे बाजूला घेतले, त्यांनी शिवले तर ते बाटून जाईल. असा समाज होता त्यावेळेस. आणि म्हणून बाबाजींनी पहा कसं, की ते दृष्टी कशी होती, पुढचा समाज कसा येईल याचं अगोदरच नियोजन होतं जनार्दन स्वामीला. यथा मावच कल्याणी मावदानी जन ब्रह्मराजंब्या शूद्राय चारणाय स्वाध्याय चरण. चारही वर्णाला अधिकार आहे. मग तेच संतांनी सांगितलं की या रे लहान थोर, या रे लहान थोर, या रे लहान थोर. याती भलते नारी नर, याती भलते नारी नर. या रे लहान थोर, या रे लहान थोर. म्हणून त्यांना राग आला आणि त्यांनी सांगितलं. मग त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला. त्यांनी सांगितलं की मी हिंदू म्हणून जन्माला आलो, पण हिंदू म्हणून मरणार नाही. कारण समाज एवढा त्रासदायक, समाजाचं नित्यनियमच त्यावेळेचे लोक असे करायचे, त्रास द्यायचे, त्यांना बाजूला ठेवायचे. म्हणून त्यांना राग येणं साहजिक आहे, संताप येणं साहजिक आहे. आणि म्हणून मानवी स्वभाव आहे, किती उपेक्षा करावी याला पण काही सीमा आहे ना. आणि सीमेच्या पलीकडे गेल्यानंतर उद्रेक होणार. मानसशास्त्र सांगतं की खूपच समस्या तुमच्या पुढं निर्माण झाले, उद्रेक होणार. खूपच नियम लादले तर कधी ना कधी त्याचा उद्रेक होणार. समुद्रामध्ये लाटा उत्पन्न का होतात, खालून भूकंप निर्माण होतो, भूकंप धरणीला आणि हे धक्के बसतात. मग अशा प्रकारच्या अनेक समस्यांना समाज ग्रासला तर मग उद्रेक होणार आणि मग क्रांती होणार. ठरलेलं आहे, मानसशास्त्रीय नियम आहे. म्हणून द्या हो गुरुमाऊलीचं पाक किती आपल्यावर उपकार हे. यथा मावच कल्याणी मावदानी जनम्या ब्रह्मराजंब्या शूद्राय. सगळ्याला अधिकार आहे. या रे लहान सकळाशी येथे आहे अधिकार. सकळाशी येथे आहे अधिकार. सकळाशी आहे अधिकार. सकळाशी येथे आहे अधिकार. पुढं आहे श्रीमद भागवताचे 21 श्लोकचे 14 श्लोक हे आहे. आणि हे जे 14 नंतर 7 श्लोक जे आहे ते विश्वामित्र, शीतकणू, दुर्वासा, भृंगिरा, कश्यपो, वामदेव, अत्रि, वसिष्ठ, नारदातया. भगवान श्रीकृष्णाचं महानिर्वाणाच्या अगोदर हे सप्तऋषी भगवान श्रीकृष्णाला भेटायला आले. त्यामध्ये विश्वामित्र ऋषींनी गायत्री मंत्र ते ऋषी आहेत.
60,000 वर्ष लोहपीठ भस्म खाऊन तपश्चर्या केलेले विश्वामित्र ऋषी आहे. विश्वामित्र आसित मुनी होऊन गेले. कनुमुनीच्या आश्रमामध्ये शकुंतलावती, तिच्या मुलाचं नाव भरत म्हणून आपल्या आयऱ्यावर तर नाव होतं, पण भरत राजा एवढा चांगला निर्माण झाला भरतवंशामध्ये म्हणून आपल्या भारताचं नाव भरतखंड नाव पडलं. विश्वामित्र, शीत, कणू, दुर्वास ऋषींनी दुर्वा खाऊन तपश्चर्या केली. भगवंताला सुद्धा शाप देण्याचं सामर्थ्य यांच्यामध्ये होतं. आता इतके बाण 18 क्षौणी सेना होते, एक बाण पण श्रीकृष्णाला लागलं नसेल का? किती बाण यायचे अर्जुनाच्या अंगावर, मग देवाला का लागले नाही? तर हे महर्षी दुर्वास आले, त्यांनी चातुर्मास केला आणि मला शेवटचं पारणाच्या दिवशी खीर करायची, जेव घालायचं माझ्या 60,000 शिष्यांना. दोघांनी खीर केली, जेव घातलं. तर भगवान श्रीकृष्णाने सांगितलं तुम्ही जेवले का? म्हण नाही अजून. मग जेवून घ्या तुम्ही पण. भगवान श्रीकृष्ण रुक्मिणी जेवली, मग खीर उरली काही. आमचं ध्यान राहतं, आपले लोक भरून जातात तो भाग वेगळा, पण उरली काही विद्यार्थ्याकरता सकाळी. आपल्याकडं हे फार अवघड काम आहे. आम्ही तिकडे गेलो की इकडं पिशाभराचं काम सुरू होतं. चांगली गोष्ट आहे, खाण्याचाच पदार्थ आहे, कोणाच्या तरी मुखात जातं. आम्ही विचार करतो कोणतरी खातच ना, जाऊ द्या. आणि ती खीर उरली का म्हणे हा उरली. भगवान श्रीकृष्ण सांगऱ्या आगाला लावून टाकावं. अर्थी एवढं चंदनाची उटी लावण्याला खीर कशी काय लावायची? आता सांगितल्यामुळे आता नाही ते दुर्वास येते, ते दुरून वाज बरा. सगळ्या अंगाला खीर लावली. आता पायाला कशी लावायची? उष्टाप्रसाद या ऋषींचा म्हणून पायाला नाही लावले, सगळ्या अंगाला लावले का? रुक्मिणीने सांगितलं हो लावली सगळ्या अंगाला. म्हणे देवा पायाला नाही लावले. म्हणे मग पायालाच बाण लागेल देवाच्या, आणि देवाचं महानिर्वाण होईल. देवाच्या पायालाच बाण लागला. 14 श्लोक आहे ना. देवाच्या पायाला लागल्यानंतर बाण मारल्यानंतर त्यांचं महानिर्वाण झालं. किती ताकद आहे महाराज. म्हणून करू नका काही, संत संग धरा. दुर्वासा भृंगिरा, भृगुऋषीची भूमी ही आक्रमक भूमी आहे. इथं भृगुऋषीचा निवास होता आहे. ही भृगुऋषीची भूमी आहे. दुर्वासा अंगिरा ऋषी होऊन गेले. त्यांचं शुभाशुभ कर्माचं अंगीकार त्याला स्मृती मानतात. ते ग्रंथ आहे त्यांचा. कश्यप वामदेव, कश्यप ऋषीला 4 पत्न्या होत्या. सर्व आसूर, दैविक, विनिता, कद्रू अशा 4 पत्न्या होत्या. 4 पत्न्यांनी 4 दशलक्ष खाणीनं 84 हे कश्यप ऋषीची सृष्टी आहे. सर्व त्यांच्या संबंधातून निर्माण झाले. मग नाग, किन्नर, आसूर सगळं कश्यप, वामदेव ऋषी हे भगवान शंकराचे अनन्य भक्त. ते सगळ्या आगला भस्म लावायचे आणि जायचे. भस्म लावताना तीर्थयात्रकत असताना एका विहिरीमध्ये असं पाहिलं डोकून, पाणी आहे का प्यायला म्हणून. त्यांच्या कपाळावरचं भस्म तिथं खाली पडलं. त्या भस्मानं त्या विहिरीतून एक ब्रह्मराक्षस वर आला आणि तो हात जोडून उभा राहिला की म्हणे महाराज माझा उद्धार केला तुम्ही. म्हणून काय केलं बा? मी तर काहीच नाही केलं, फक्त विहिरीत पाहिलं पाणी आहे की नाही म्हणून. त्यानं सांगितलं की तुमच्या कपाळावर विभूती पडली. 1000 वर्षापासून मी विष्टमूत्र खाऊन राहिलो, या पिशाची योनीत आहे, तुम्ही मला मुक्त केलं. अरे म्हणे मी नाही मुक्त केलं, या विभूतीनं तुला मुक्तता मिळाली. म्हणून विभूतीमध्ये फार शक्ती हो. सद्गुरू जनार्दन स्वामीचे गुरुदेव भगवान श्री नागदा बाबा यांनी सद्गुरू जनार्दन स्वामीला दिलेला प्रसाद आहे. सद्गुरू जनार्दन स्वामींनी 4 महिने आणि नागबाबाची सेवा केली. कधी 8वा कुंभमेळ्याच्या वेळेस एक महात्मा दशनाम संन्यासी जुना आखाड्याचा दिगंबर आणि फिरत आले. नाशिकचा कुंभमेळा झाल्यानंतर त्र्यंबकचं फिरतात ते लोक. आमच्या जन्मभूमीला सुद्धा एक महात्मा आला. त्यांना बालीचं दर्शन झालेलं होतं, सुग्रीवाचं दर्शन झालेलं होतं. अखंड रामायण पाठ पूर्ण सकाळपासून तेवढंच. सकाळपासून तर दुपारपर्यंत रामायणाचं पाठ, दुपारी स्नान केल्यानंतर शंकराची पूजा. त्यांना साक्षात्कार झाला. आता बालीचं साक्षात्कार म्हणजे भगवंताच्या संग राहिलेल्या लोकांचा साक्षात्कार म्हणजे भगवंताचा साक्षात्कार. असं तिथे गेल्यानंतर ज्या ठिकाणी ते पहिल्यांदा बसले अंधारसूरला, ते घोडके म्हणून त्या माणिक त्यांच्या घराजवळ येऊन बसला. दिगंबर म्हणल्यानंतर माय बहिणी बाजूला गेल्या. म्हणे काय बाबा काय लागतं तुम्हाला? काय नाही आमचं भोजन व्हाना. त्यांना भोजन आणून दिलं, खाल्लं.
ज्या ठिकाणी कोंडाजी बाबा म्हणून गोडकी आहे, मग वाढले ते आता 100 वर्षाचं वय. बाबाजी जो एकनाथी भागवत वाचे ते भागवत त्यांना दिलेलं आहे. फार गोड माणूस. आम्ही दरवर्षी धान्याला जायचो. म्हणे बाबा ही तर आम्ही पण तिथं जाऊन बसलो बेलाच झाडाखाली. म्हणे बाबा हे बेलाच झाड आम्ही लावलं नाही, आम्ही माळी आहे, माळी समाज आहे. इथं नागाबाबा येऊन जेवण केलं आणि सांगितलं की या कोई शिवजी का मंदिर आहे म्हणून. आहे. आम्ही त्यांना नागेश्वरात नेऊन घातलं. त्यावेळेस जनार्दन स्वामी नागेश्वराच्या मंदिरामध्ये प्राणगोपीमध्ये अनुष्ठान करत होते. ते बाहेर आल्यानंतर यांनी पाहिलं गाव महात्मा आणि अशा प्रकारचं मग ते गांजा प्यायचे. पण गांजा प्यायल्यानंतर रात्रभर भजन करायचे. गांजा पिऊन काही बडबड नव्हती करीत. नाही तर दम मारो दम मिट जाई गम बोलो सुबह शाम हरे कृष्ण हरे राम असं नव्हतं. रात्रभर भजन. ते जे भजन म्हणायचे ते सद्गुरू जनार्दन स्वामीने लिहून घेतलेले. कर्मधर्म सहयोगानं जे जे पहिले 14-15 शिष्य होते सद्गुरू जनार्दन स्वामीचे, आणि जो विभूती मंत्र होता तो जनार्दन स्वामीने त्यांच्या वहीमध्ये लिहून ठेवला होता. ती वही बऱ्याच दिवस आपल्याकडे होती. नंतर शिवार्पण. सांगायचं तात्पर्य काय की देव असे सिद्ध महापुरुष होते. आणि मग त्यांनी जनार्दन स्वामीला मंत्र अनुग्रह दिला, त्यांना दीक्षा दिली. दीक्षा दिल्यानं सांगितलं की एक प्रसाद देते मौनीगिरी तुमको. बाबाजी मौनात राहायचे. 17-18 वर्ष मौन राहायचे. 1 तास बोलायचे फक्त, म्हणजे भागवत वाचून सांगायचे. कोणी 4-5 लोक आले त्यावेळेलाच. आणि मग त्यांनी सांगितलं की एक प्रसाद देत आहे, मग तुझे विभूती देत आहे. विभूतीचं मंत्र म्हणून जर विभूती दिले तर अनेक लोकांचं कल्याण होईल. आणि यदा कधी ते एखाद्या गावात गेला तुला कोणी मानलं नाही तरी विभूती फक्त वेशीत टाकून द्यायची. प्रत्येक गावाला वेश असायची. ते वेशी जर टाकून दिलं तर सगळ्या गावाला बळगंडी लागून जाईल. बाबाजीने सांगितलं असं कार्य मला करायचं नाही गुरुदेवा. होईल तर चांगलं होईल असं कार्य केलं पाहिजे जनता जनार्दनाचं. अशी शक्ती द्या. म्हणजे इससे अच्छा ही हो जाएगा. नुसता शब्द अच्छा हो जाए. किती लोकांचं अच्छा झालं महाराज. लाखो दुःखी लोक हो जगात किती सुखी करती हो त्यांना विभूती. दुःखी लोक हो जगात किती सुखी करते हो त्यांना विभूती. अशी बाबांची महान शक्ती जो बाळा जुजूर. अशी बाबांची महान शक्ती जो बाळा जुजूर. आपल्याला काही अंधश्रद्धा वाढायची नाही. पण श्रद्धावान लोक सांगतात की आमचं असं झालं तसं झालं. कसं झालं हे नाही सांगता येणार. दावा पण करता येणार नाही की असं होईलच म्हणून. पण होतं त्यावर ते लोक येतात, त्यावर ते घेऊन जातात. याच्यात काही अंधश्रद्धेचा भाग नाही. तुमच्या श्रद्धेचा भाग येतो. श्रद्धेनं केलेलं कोणतंही कर्म फळाची चांगलेच फळ मिळतं. म्हणून द्या हो विभूती मंत्र हा सद्गुरू जनार्दन स्वामीचा आहे. तुम्हाला विभूती दिली, एक डबा करा, त्याच्यामध्ये ती विभूती ठेवा. आणि गवऱ्या वगैरे मिळतात, गवऱ्या जाळायच्या, त्या चाळायच्या, ते राख चाळायची आणि ती ठेवायची. कुठं दररोज सकाळी विभूतीला गंध लावा, विभूती लावा. त्याच्यामध्ये फार शक्ती काय सांगाल. महत्त्वाच्या कामाला जाताना आता पहा तुम्ही, आता परीक्षा आहे ना बाबा, परीक्षा आहे, विभूती. त्यांचं काही चूक नाही, तुमच्यासमोर बसलेलं पण विभूतीवरच प्रयास झालेला आहे. अंधरसुला यज्ञ होता आणि दुसऱ्या दिवशी पेपर. आम्ही तिथं आलो. परवा कुठून आलो, उद्या पेपर आहे बाबा. बरं थांबा थोड्या विभूती देतो. आता ते आम्हाला कुठं जवळ येऊन देते लोक. नाही पळा परवा हाकलून द्यायला लागले. आमच्यात एक मित्राला जरा राग आला. आता बाबाजीची सेवा करणारी मुलं आहे, बाबाजी मानायचे पण दुसऱ्याला काय माहिती आहे स्वयंसेवकाला. नाही पळा बाजूला. आणि कर्म धरून ते म्हणे चला बा आता काही बाबाजीची भेट होऊ शकत नाही. हे लोक काही आपल्याला स्वयंसेवक काही जाऊ देणार नाही. म्हणून जास्त पण शिस्त नको. गुन्ह्यापेक्षा शिक्षा जास्त. हा सुद्धा गुन्हा आहे. यानं आंबे चोरले, याचा हात तोडा. आता हे आंबे खायची वस्तू आहे, तोडणारच. राखणारानं आंबे खातातच, नाखणारं शाखा पडल्यानं खाणारच. याचा अर्थ दुसरा आहे. आंब्याचं झाड राखायला दिलं पण शाखा पडल्यानंतर खाल्लं नाही पाहिजे, त्याला नेऊन द्यायला पाहिजे ज्याचं त्याला. पण खाणारच, खाल्लं तर चालतं असं पण बाबाजी म्हणले. पुढचं नाही सांगत मी तुम्हाला. ज्याला समजायचं त्याला समजून जा.
सांगत तात्पर्य की द्या हो की विभूतीची फार शक्ती आहे. कसं होतं हे सांगता येत नाही, दावा नाही करता येत, पण होतं. हा गुरुदेवांचा प्रसाद आहे जनार्दन स्वामीला दिलेला. आणि म्हणून द्या हो वामदेव ऋषी विभूतीचं अनेकांचं विभूतीचा परिणाम झालेला आहे सगळ्यालाच. आपण शिकलेलो असताना सुद्धा हे तिथं गेलं, जनार्दन स्वामी आवती टाकायला आणि कुट्यामध्ये खूप दूर झाला. माऊलींनी कुट्या उघडली, खिडकी उघडली, आम्ही खिडकी समोरच होतो. पर हो जेवले का? नाही माझं विभूती लागते, उद्या परीक्षा कशाला आले, अभ्यास करायचा. आणि बाबाजी आम्ही विभूतीशिवाय परीक्षेला जाय, मग हे घ्या विभूती. आता आदल्या दिवशी अभ्यास शेवटी अभ्यास करणं चालतं का? वर्षभर कशासाठी दिलं तुम्हाला? काही परीक्षेच्या वेळेसच फक्त. आणि मग शाश्वती नसते, मग द्या विभूती. आणि म्हणून द्या सांगायचं तात्पर्य की नंतर विभूतीचा एवढा परिणाम आहे. वामदेव ऋषीची विभूती पडली म्हणून विभूतीचा हा भाव आहे. सद्गुरू जनार्दन स्वामीच्या गुरुदेवाने दिलेला प्रसाद आहे. कश्यप, वामदेव, अत्रि, वसिष्ठ, नारदात आहे. अत्रि ऋषी माहिती आहे तुम्हाला गुरुचरित्रामध्ये प्रत्यक्ष भगवंताला बालरूप देणारे. अत्तर म्हणजे त्यांच्यामध्ये 3 गुण नाही, अवगुण नाही. अनुसया म्हणजे ती कोणाची द्वेष न करणारी साध्वी. असूया, कोणाची असूया नाही, अशा पोटी भगवान दत्तात्रय आले. अत्रि, वसिष्ठ, नारदात आहे. वसिष्ठ महामुनी सूर्यवंशाचे कुलगुरू, 49 राजप्रभू रामचंद्र आहे. तेव्हापासून वसिष्ठ महामुनी किती आयुष्य असलं पाहिजे. आणि म्हणून वसिष्ठ कवी वामदेव, अत्रि, वसिष्ठ, नारदात आहे. नारद सगळ्याला माहिती आहे. अशा नारायण श्रीमन्नारायण श्रीमन्नारायण नारायण 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 श्रीमन्नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण. पुढं कवी हरिअंतरिक्षम प्रबुद्ध पिपलायनम अविर्होत्र दुर्मिलेश्चामासम करभायचं. भगवान श्रीकृष्णाच्या महानिर्वाणाच्या वेळेस हे 9 नारायण आले देवाला भेटायला. त्यावेळेस भगवंतांनी सांगितलं की आता माझं अवतार कार्य संपलं आहे, पुढं कलियुगाचं काम सुरू होणार आहे, कलीचं काम सुरू होणार आहे. कलियुगे कली प्रथमचरणे जम्बूद्वीपे भरतखंडे. या भरतखंडामध्ये जम्बूद्वीपामध्ये कलियुगाचा वास होणार आहे. आणि म्हणून तुम्ही या 9 नारायणांनी नवनाथाच्या रूपानं या भूतलावर जायचं आणि जनकल्याणासाठी मंत्रविद्या प्राप्त करायची. त्या मंत्रविद्यानं त्यांचं भौतिक, आधिभौतिक आणि तिन्ही दुःखाचा नाश करायचा आहे. म्हणून द्या हो हे 9 नारायण हे तेनच गोरक्ष जाल दंडचारपट आडबंग कानी मच्छिंद्र. नवनारायण नवनाथातून नवनारायण नवनाथातून याच जगी प्रगटले. कथा ऐकता ताप भवन सहज शांत झाले. बोला अलख निरंजन, बोला अलख निरंजन, बोला अलख निरंजन, बोला अलख निरंजन. श्री गुरुचरित्र आणि श्री नवनाथ हे 2 ग्रंथ प्रासादिक आहे. तुम्ही संसारी आहात. निदान श्रावण महिन्यामध्ये आणि नवनाथाचं पारायण करणं. आणि 41 अध्याय, प्रत्येक अध्यायाची फलश्रुती दिलेली आहे. त्याच्यामध्ये अस्त्रशास्त्राचं नावं दिलेले आहे. जे त्यांनी अस्त्र वापरले त्याचं नाव दिलं आहे. त्याचा अर्थ असा आहे की गोरक्षकेम्या नावाच्या ग्रंथातून गोरक्षनाथांनी जे मंत्र म्हणले आणि त्या मंत्रामध्ये काय शक्ती आहे ती शक्ती आणि कथेच्या रूपानं त्या नवनाथामध्ये आहे, नवनाथ ग्रंथामध्ये आहे. म्हणून नवनाथाचं पारायण केल्यानंतर
भूतपिशाचं जाईल, हे जाईल, ते जाईल, संपत्ती येईल वगैरे वगैरे. त्याच्यामध्ये फलश्रुती 41 अध्यायाची 41वी फलश्रुती दिली आहे. तसं गुरुचरित्राचं पण आहे, त्याची पण फलश्रुती आहे. त्याच्यामध्ये कर्मकांड आहे, ज्ञानकांड आहे, उपासनाकांड आहे. हे एक समजून सांगण्यासाठी देव हो हा अनुष्ठानचा भाग आहे. म्हणून गुरुचरित्राचं पारायण करणं चांगलं आहे, पण त्याच्यामध्ये जे नियम आहेत ते पाळले पाहिजे. नवनाथामध्ये जे नियम आहेत ते पाळले पाहिजे. धूत कपडे घातले पाहिजे किंवा कोरे कपडे घातले पाहिजे. चांगल्या प्रकारचे पूजापाठ मांडून आणि पद्धतशीर केलं पाहिजे. मग त्याची प्रसाद मिळतो. कोणती कामना असेल तुमची किंवा तुम्हाला काहीतरी मानसिक शारीरिक त्रास असेल, तो हजारो लोकांनी अनुभवानं सांगितलं आहे की असा असा त्रास आमचा कमी झाला. ह्या केलं पाहिजे देव. गुरुचरित्राचा सुद्धा प्रासादिक ग्रंथ आहे. सद्गुरू जनार्दन स्वामी मार्गशीर्ष महिन्यामध्ये दत्त जयंतीच्या वेळेस दत्तपारायणाचं असायचं. आता एक जण वाचायचं, बाकी सगळेजण ऐकायचे, सगळेजण त्याच्यावर बोट फिरायचे, नंतर अनुष्ठान करायचे. आता ती आपल्या इथं पद्धत चालू आहे. म्हणून द्या हो गुरुचरित्र आणि नवनाथ हे प्रासादिक ग्रंथ आहे. पुढं दुर्लभ हो मनुष्य देहो देही नाम. हे भागवतातले जे 24 अवतार आहेत त्या 24 अवताराचे एकेकाचं या ठिकाणी वर्णन आहे. कंस स्वरूप वदाच्युतम आत्मयोग दत्तकुमार किंवा नमस्ते वासुदेवाय नमः संकर्षणाय प्रदोमनाय अनिरुद्धाय नारायणा ऋषे पुरुषाय महात्मने विश्वेश्वराय विश्वाय सर्वभूतात्मने नमः. ओम चक्षुंद्रिया के प्रकाश. हे सूर्यनारायणला उगवताना आणि मावळताना दोन्ही वेळेत दर्शन घ्या द्या हो. पुढं असेल तुम्ही, आमचे गणेश भाऊ होते, सूर्य उगवला की उठले किंवा त्यांना काही स्नानपिण्याचं बंधन नव्हतं. असे पाणी घ्यायचे, सूर्यनारायणला अर्घ्य द्यायचे, त्या पाण्यानं तंबाखू खायचे, त्या पाण्यानं गुळणं करायचे. त्यांना काय शिवाशिव परित्यागी यो मत भक्त्या समयप्रिया 12वा अध्याय. आणि म्हणलं बाबा तुम्ही तंबाखू का खाता? ते म्हणे किती वेळ खातो? अशी बरं मळायचे, घालली की 1 मिनटात पर. म्हणलं बाबा का बरं खाता? म्हणे बाबा मी 108 वेळेस पायी परिक्रमा केली. शेतकऱ्याचं हो बाबा इकडे या बसा, जेवायचं का तुम्हाला? मी आणून देतो तुझं. मग त्यांच्याशी गप्पा करताना काही तंबाखू बिंबाखू खातं का? द्या. असं गजानन महाराजाला एखाद्यानं गांजा दिला. का बरं दिला तो गांजा? म्हणजे मला तुम्ही स्वप्नच सांगितलं. आता तो गांजा पिणारच होता, मग त्याला दुसरं काय स्वप्न पडणार आहे? बरं आण. प्रेमानं आणले ना तुम्ही. तेव्हापासून बाबा गांजा प्यायला लागले. बरं असं झालं की काही वेळेस ना गांजा वगैरे नाही मिळालं का निश्चित चिलम घ्यायचे ना असे करत तरी दूर निघायचे. गण गण गणात बोलते, गण गण गणात बोलते, हे भजन प्रिय सद्गुरुचे. गण गण गणात बोलते, गण गण गणात बोलते. नाहीतर गांजावाल्याची अर्धी आकपेटी खालाच होती तरी ती गांजा पेटत नाही, गावाला राहत होतो. आणि त्यांच्यात काहीच नसताना सुद्धा स्वामी समर्थ पण प्यायचे, साईबाबा पण प्यायचे. पण नसताना मग तुम्ही पाहा ना, यांचं किती ओढून ओढून धूर निघत नाही, त्यांच्यातून काही नसताना धूर निघत. हे धुरकटच लोक आहे. सांगत तात्पर्य काय की द्या हो सकाळ संध्याकाळ भगवान सूर्यनारायण नमस्कार केला तर अशा प्रकारचा दोष जातो, स्पर्श दोष जातो. स्पर्श होतो, ज्याला स्पर्श करू नये त्याला स्पर्श दृष्टादृष्ट, ज्यांच्याकडे वाईट नजरेनं पाहुणे मानवी स्वभाव आहे. तारुण्य होतंच. बाजारला गेले पती पत्नींनी, त्यानं ते सगळं मागं पाहिलं. आता मागं 2-4 मुली होत्या तरुण. काय पाहता? आता त्यानं वाटलं भडकली बुवा, आता काही खरं नाही. अगं मागं पाहतो, मला असं वाटलं की तुझ्यापेक्षा कोणी सुंदर आहे का म्हणून मागं पाहतो. याचा अर्थ तिची स्तुती का? पण आता भडकल्यानंतर शांत करायला पाहिजे. पाणी हेच आहे, तुझ्यापेक्षा कोणी सुंदर नाही हे पाहत होतो मी. खरं वाचते दुसरंच पाहतो आता. पण असं समजायला पाहिजे, हे मर्म कळायला पाहिजे नवरा बायकोला सुद्धा. अहो मी कशी दिसते,
त्याला काय सांगा बाबा, नाही तर रात्री वरणात मीठ जास्त पड, तू ना एकदम चवळीच्या शेंगासारखी दिसते. मग असं करा ना, ते फ्रीजमधून ती बाटली घेऊन आण, मला ताण लागली. आता ही 82 किलोची चवळी शेंग आहे का? ते म्हणे थांब, ते फ्रीजच मी इकडे घेऊन येतो आणि त्याच्यातून बाटली जय घेऊन पी. राधारमण हरी बोल, जय जय राधारमण हरी बोल, जय जय राधारमण हरी बोल, जय जय राधारमण हरी बोल. सकाळ दृष्टादृष्ट स्पर्शास्पर्श, द्रष्टाद्रष्ट स्पर्शास्पर्श, भूताभूत, काही खाणं पदार्थ काही खाल्ले जातं, कोण कसं पदार्थ बनलेले असतात. भुक्ता भुक्त, स्पर्शास्पर्श, भुक्ता भुक्त, अतिपातक, लघुपातक, महापातक होतातच. ग्रहस्थ आश्रमाच्या हातून 5 पाप दररोज होतातच, कोणाच तुमच्या आमच्यासारखं. त्या परिहारासाठी द्या हो, सकाळी सूर्यनारायणाचं दर्शन घ्या, संध्याकाळी सूर्यनारायणाचं दर्शन घ्या. म्हणून बाबाचा नियम होता ते तंबाखू खातात. हे सांगत तात्पर्य नाही, सदर्शन घेतं. म्हणून बाबांना आपण सकाळी विदित म्हणतो ओम चक्षुंद्रिय, हा चक्षुपनिषद श्लोक आहे. हे उपनिषद मिळत नाही. मी असं सांगितलं तर एका जणाने गुगलवर सर्च करून मला 4-5 पानं झेरॉक्स करून आले, म्हणा हे चक्षु उपनिषद या. 108 उपनिषद आहे, त्याच्यापैकी 10 महत्त्वाचे आहे. आता आम्ही सगळे वाचण्याची जिज्ञासा असल्यामुळे त्यानं आणून दिले. ओळखीचं नाही, काही नाही बाबा, कालपराची गोष्ट आहे. दररोज कधी मध्ये दर्शनाला येत होतं. त्यानं महामृत्युंजय मूळ जपविधी आणून दिली. हे झेरॉक्स आणून दिली एवढं मोठं. पाहिलं, तुमची ओळख नाही, काही नाही. म्हणजे तुम्ही दररोज म्हणताना मी टी व्हीवर पाहतो, हे मिळत नाही म्हणे. खरंच मिळत नाही म्हणलं बाबा. महामृत्युंजय जपविधी मूळ मिळत नाही, बंद झालं. ते कोणी वाचायला तयार नाही. तर जनार्दन स्वामींनी 100 वर्षापूर्वी कसं काय काढलं असेल, कुठून काढलं असेल? चिंतनाचाच भाग आहे महाराज. म्हणून देव अशा प्रकारचे जे पाप होतात, दृष्टादृष्ट स्पर्शास्वर, लघुपातक, महापातक, या परिहारासाठी भगवान सूर्यनारायणाचं दर्शन घेणं महत्त्वाचं आहे. आणि पुढचा मंत्र फार महत्त्वाचा आहे. बाबाई सांगितलं, नर्मदाय नमः, प्रात नर्मदाय नमोनिशी, नमस्तुते नर्मदे तोभ्यं त्राहि महाविसर. विष्णू पुराणातला हा मंत्र आहे. भगवान नर्मदामाई ही भगवान शंकराची कन्या आहे. भगवंतांनी अनुष्ठान केलं तुमच्यासारखं, त्यांच्या आगाची अंग शांत झाली, त्यांना आनंद झाला. तर रडू 2 वेळेस येतं. एक तर कोणी गेलं, आपल्याला दुःख झालं, आणि एक खूप आनंद झाला. सद्गुरू जनार्दन स्वामीला एवढा आनंद झाला, त्यांचा अमृत महोत्सव झाला, तर त्यांना आनंद अश्रू आले. आम्ही नित्याने मी करत होतो संभाजीनगरला, कुट्यामध्ये 5-25 मोरं ओम मृत्युंजय हृदय बाबाजी आले, तब्येत बिघडली म्हणून, आणि बाहेरच बसले. आणि विधी सर्व मुलांची ऐकली. आम्ही विद्यार्थी होतो त्यावेळी. वा वा पोरा, हो बाबाचा सार झाला, हो हेच बाबाला करायचं होतं. मुलांनी विधी केली पाहिजे, पूजा केली पाहिजे, हेच बाबाला आवडत होतं. ना असं गईवरून आलं पोरा, सगळ्या पोराच्या. आणि कुरवाळीला माथा, कोण कंत पाठ करून घेत तुमच्याकडून विधी, ते सांगायचं नाही मला. कुरवाळीला माथा काय ते लावनिया हात, कुरवाळीला माथा, लावनिया हात, कुरवाळीला माथा, सांगितली चिंता न करावी, सांगितली चिंता न करावी. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणची देव होय गुरु, आपणची देव होय गुरु. भगवान बाबाची आई आली. बाबा आता आमच्या अंगाला हात लावता येत नाही. तिथूनच सगळ्यालाच आमची आजी होती, ती आम्ही गेलो का, भाऊ लवकर येत जाय, मला भेटायला येत जायला. गेलं का ती अशी मपू घ्यायची, आम्हाला कमळायची.
तिला दात वगैरे नव्हते, असे मऊ लागायचे तिचे ओठ. काय सांगू तुम्हाला, दुसरे ओठ नाही सांगत मी, पण आजीचे ओठ आजीचे ओठ सांगतो. दुसऱ्याच्या ओठाचं काही नाही. ते तुम्हाला सगळ्याला अनुभव येते. मला माझ्या आजीचा अनुभव आहे, आईचा अनुभव आहे, ते सांगावं. तुम्ही त्याचा काही अर्थ लावा, माझं त्याला काही घेणं नाही. सांगायचं कुरवाळीला माथा. अरे महाराज काय सांगायचं तो आनंद. त्यांनाही आनंद आणि आम्हालाही आनंद. किती आनंद रे सांगू सद्गुरुराया. किती किती आनंद रे सांगू सद्गुरुराया. हे काही वेगळं विश्व आहे महाराज. आताच्या प्रजेला हे नाही कळणार. ज्यांचं वय आता तारुण्य आहे त्यांना हा भाग समजणं थोडा अवघड आहे. कारण आईवडिलाचा संबंध नाही, आजी आजोबाचा संबंध नाही, अशी अवस्था आहे आजची. त्यांना काय माहिती माथा कुरवाळला, आलाबाला घेतला म्हणतात त्याला. आलाबाला प्रभू रामचंद्राला सुद्धा घेतला. अगस्त्य महामुनीच्या आश्रमात देव आले तर अगस्त्य मुनीला फार आनंद झाला. आणि म्हणून आलाबाला या शब्दाचा अर्थ महर्षी वाल्मिकीने असं लावलं आहे की भगवंताला कोंबळलं अगस्त्य महामुनीने. आणि आलाबाला हा आशीर्वाद दिला. म्हणलं आलाबाला माहिती होतं बघ साधा शब्द आहे, पण ज्यावेळेस वाचलं त्यावेळेस सांगितलं की आलाबाला नावाची एक शक्ती आहे, ज्या शक्तीनं श्रीरामाचं म्हणतात की आयुष्य लाख वर्षाचं, पण ते चिर यौवन राहतील. एक, त्यांना कोणत्याही प्रकारची बाणानं त्यांचं शरीर अभेद होणार नाही, भेद होणार नाही. दुसरी गोष्ट, आणि त्यांचं आलाबाला सगळ्यावर सारखं प्रेम राहील. मग तो केवट असो, मग तो कोणी असो, नळनीळ जामवंत असो. आणि कष्ट होतील पण कष्टाचं परिहारातून विजय मिळेल, याला आलाबाला म्हणलेले आहे. आणखीन पुष्कळ आहे त्याच्यामध्ये, एवढं माझ्या लक्षात नाही. जेवढं सांगतं तेवढं म्हणून द्यावं. या संतांचे अनंत उपकार आहे आपल्यावर, त्यांच्या सानिध्यात राहा. या संतांचे उपकार भारी, सुख दुःखात तेच अमतारी, सुख दुःखात तेच अमतारी. भगवान शंकराला ते आनंदाश्रू आले. त्या आनंदाश्रूतून अमरकंटकच्या डोंगरावर नेत्रातून आसू आले, म्हणून ती नर्मदामाई कुवारिका आहे ती समोर उभी राहिली. देवा तुमच्या नेत्रातून आले, मी तुमची कन्या आहे. अरे देवाला पण आनंद झाला. आणि सांगितलं की काय लागतं बेटा तुला. म्हणे मला एवढंच लागतं की माझ्या काठावर जपी तपी लोकांनी जपतप केलं पाहिजे. माझ्यामध्ये स्नान पूजापाठ जप केल्यानंतर त्याला अनंत फळ मिळायला पाहिजे. म्हणून द्या हो नर्मदायन महाप्र. आणि माझं स्मरण केल्यानंतर तुमच्या गळ्यात जो नाग आहे आणि प्रकारचे विंचू आहे ते विषारी प्रभ आहे, माझं नाव घेतल्यानंतर त्याला ते विष बाधलं नाही पाहिजे. हे भगवान शंकराकडून नर्मदामाईने घेतलेलं वरदान आहे महाराज. म्हणून लाखो वर्षाची परंपरा आहे की नर्मदा परिक्रमा करतात. आता गोदावरीची करतात, दक्षिण गंगा गोदावरीची करतात, तिकडं भागीरथीची करतात. पण परिक्रमाच्या दृष्टिकोनातून फक्त नर्मदा परिक्रमा आता तर खूप वाढलं. आमची पहिली दुसरी परिक्रमा व्हिडिओ कॅसेट काढली उमेशनं, बाबाने त्याची प्राउंटिंग केली, कशा प्रकारचं 13-14 प्रवचनं झाले. आणि ती ज्यावेळेस व्हायरल झाली तर ती त्यावेळेसच 5 लाख लोकांनी पाहिले. आता किती लोकांनी पाहिले असेल तर बाबांना माहिती आहे. इतकी प्रवृत्ती झाली. आदिवासी भागातील लोकसुद्धा नर्मदा परिक्रमाला चालले. बरेच आम्ही ज्या ज्या ठिकाणी नर्मदामाईचं प्रवचन केलं तर हजारो लोकांना, बरं चांगल्या लोकांना, सुपर क्लास 1 सुभाष वैद्य म्हणून त्यांना प्रवृत्ती झाली की नर्मदा परिक्रमा केली पाहिजे. आता साहेब ऐका, आता तुम्ही जसं ट्रेझरीमध्ये काम करता तसं त्यांनी रिझर्व्ह बँकेमध्ये 36 वर्ष सेवा केली. मला सांगा, रिझर्व्ह बँकेत 36 वर्ष सेवा करणारा क्लास 1 ऑफिसर, घराला गाडी लागते, पायऱ्याला, आणि तिकडं बँकेला गाडी लागते. चालायची सवय आहे का? पायी परिक्रमा करायची रिटायर झाल्यानं म्हणे. कसा संकल्प आहे बा. पायी परिक्रमा ती काठाकाठानं करायची. रस्त्यानं केलं सोपं आहे, काठाकाठानं करणं फार अवघड आहे. किती वर्ष लागून, किती वेळ लागो.
कोणाचं मिळालं तर नाही, पण उलट आश्रमात, ज्या आश्रमात गेलं त्या आश्रमात भरपूर दान केलं त्यानं. काय मग कोण आहे बाई एवढं असं दान करतात? चांगलं माझ्याकडं आहे, देत जा. परिक्रमा करता करता एक गाडी त्यांच्यासमोर थांबली आणि त्याने उतरले. दोन्ही नवरा बायको होते, वयोवृद्ध होते. नीट लक्ष देऊन ऐका. सुशिक्षित लोकच करतात किंवा ज्यांना कळत नाही ते करतात असं समजू नका. काय त्याचं महत्त्व आहे हे समजून घ्या. ते स्वाभाविक प्रदेश पाहिल्यानंतर काहीतरी स्वभावामध्ये बदल होतो. नर्मदामाई आपलं मद हरवते, नर्मदामाई आपल्याला श्रद्धा शिकवते, नर्मदामाई आपल्याला अत्यंत प्रेम शिकवते. हे नुसतं पुराणात वर्णन आहे, पण हे प्रत्यक्ष आहे का अशी पण समीक्षा करणारे लोक आहेत. शिकलेले लोक समीक्षा करणार खरं आहे काय, आणि खरं जर आढळलं तर मग ती श्रद्धा दृढ होते. नीट लक्ष देऊन आहे. आणि मग त्यानं ते गाडी थांबल्यानंतर त्यानं सांगितलं की ते दोघं नवरा बायको उतरले, त्याने त्यांचं दर्शन घेतलं. आता नर्मदा परिक्रमा म्हणजे ऊन असतं, डोक्याला फडकं बांधावं लागतं, बंडी घालावं लागते, खाली नुंगी घालावं लागते आणि चालायचं असतं. 7-8 किलोचं वजन, 10-12 किलोचं वजन घेऊन, आथरा पांघराचे कपडे वगैरे. आणि सांगितलं की हे आमच्याजवळची फळं घ्या, काही दक्षिणा घ्या, तुम्ही नर्मदा परिक्रमा. म्हणजे मग दक्षिणा वगैरे नको, फळं पण नको, माझं आता जेवण झालं आहे, नर्मदाबाईंचे मला प्रसाद मिळाला आहे, राहू द्या तुम्हाला, तुम्ही प्रवासी दिसता, तुम्हाला कामं येईल, माझं भरलेलं आहे, मी जेवलेलं आहे. नाही म्हणे असं काय करता, आमचा प्रसाद म्हणून स्वीकार करून द्या बाबा. म्हणे एक काम करा, तुमच्या काही वस्त्र घ्या आमच्याजवळ. नाही माझ्याजवळ वस्त्र आहे, काय वस्त्र उपवस्त्र आहे, जास्त वजन कशाला पाहिजे. आता 36 वर्ष सर्व्हिस केल्यानंतर वय किती असेल, 60-65च्या वर वय असेल, काही नको मला वस्त्र वगैरे. म्हणजे असं करू नका, तुमच्या जे कानाला बांधायचं वस्त्र आहे ते मला द्या, आम्हाला द्या, आणि आमचं वस्त्र तुम्ही कानाला बांधा, काय असेल ते वस्त्र उपवस्त्र. साधूला देताना काही लोक फक्त एकच वस्त्र देतात, 2 वस्त्र दिले पाहिजे, वस्त्र आणि उपवस्त्र. वस्त्र प्रावरण म्हणले, दक्षिणा देताना ब्राह्मण मंत्र म्हणतात, वस्त्र प्रावरणाम समर्पयामी. वस्त्र 2 प्रकारचे असतात. तुम्हाला फक्त शर्टच दिला आणि खाली चड्डी दिली नाही तर विनोदाची भाषा सांगतो का मग तसंच राहायचं का? काही लोक अशी शाल देतात, महाराज महावस्त्र आणा, बाबाला शाल आणा. लग्नाला गेलो आम्ही, 8-8, 10-10 लग्न लावलेले, आता नाही जात. बाबाला ते आता कोणी दिलेलं ती शाल वगैरे, ते लग्नाच्या गडबडीत बाबाचं कुठंतरी ठेवलेलं असतं, ते सापडत नाही. मग वेळेवर कोणतरी त्यांना दिलेली शाल असते, हे घ्या बाबा. आणि ती शाल एवढी मोठी असते महाराज की लहान मुलांना जरी गुंडाळले तरी खाली बसल्यानंतर सामानच. नर्मदे हरे नर्मदे हरे नर्मदे हरे नावेला जाणं एवढी त्यांची विनम्रता पाहिल्यानंतर त्यांनी ते वस्त्र घेतलं, त्यांचं वस्त्र त्यांना दिलं आणि सांगितलं की तुमचा काय परिचय आहे. त्यांनी सांगितलं की मी रिझर्व्ह बँकेत कामाला होतो, माईची परिक्रमाची झाली प्रेरणा झाली म्हणून नर्मदा परिक्रमा करतो. आता हेच करायचं आहे, वानप्रस्थ आश्रम स्वीकारला आहे. माझ्या अंतःकरणामध्ये धार्मिक कार्य, आमचे आईवडील धार्मिक होते म्हणून ते संस्कार माझ्यात आहे. मग तुमचा काय परिचय आहे, नीट लक्ष देऊन आहे का, सुशिक्षित मंडळीसाठी सांगतो. हे फार गोड आहे. अहो म्हणे आम्ही थोडी छोटीशी नोकरी होती. छोटीशी म्हणजे कोणती, फार महत्त्वाचं आहे. मी काही नाही, अब्दुल कलाम साहेब आहे ना राष्ट्रपती, ते मिसाईलचा शोध लावताना मी त्यांचा असिस्टंट होतो. काय कळलं का झोपले? मिसाईल तयार करताना मी त्यांचा असिस्टंट होतो. किती मोठं काम आहे महाराज, ते काय चपराशाचं काम आहे काय? किती प्रगाढ बुद्धी असेल. मिसाईल मॅन म्हणून त्यांचं जगामध्ये ख्याती आहे. अग्निपंख नावाचं पुस्तक लिहिलं त्यानं, बघा, वाचा, सुशिक्षितांनी जरूर वाचा. मला सांगायचं की हे किती महत्त्व आहे कोणाला आहे. अशिक्षित ठीक आहे, श्रद्धेनं करतात, अनेक प्रकारचे अनुभव वगैरे पुष्कळ, पण हा अनुभव केवढा मोठा आहे.
एवढ्या लोकांना, एवढ्या शिकलेल्या लोकांना सुद्धा काहीतरी दिव्य अनुभूती असल्याशिवाय करता का? म्हणून द्या हो नर्मदा माईचं वरदान हे नर्मदा आहे ना. आपण शेतकरी असाल तर कधी पाणी भरायचं काम पडतं, कुठं अंधारात काम कळतं. सर्पाचा दोष, सर्प एक तर चावणार नाही, बाबाजीचं कालचीच परवाचीच क्लिप आहे, चावणार नाही, चावलं तरी जास्त विष बाधणार नाही. मुळात विषारी सर्पच कमी आहे, पण ते माणूसच, मला साप चावलं आणि ते धाकानंच मरतं माणूस, त्याला धादरपान म्हणतात. आणि म्हणून द्या हो नर्मदाय नमः प्रातः नर्मदाय नमोनुषी नमस्तुते नर्मदे तोभ्यं त्राहे महाविसर्वता परमात्मा भूतात्मा त्वात्मा शाय्यम भवानी यथा तथा स्तुतीनतिकार्थ प्रवर्तते. अशा प्रकारचं नित्यनिमिदेचं यथामती महत्त्व तुमच्याकडे विषद केलं बाबाजीच्या शक्तिस्फूर्तीनं. पुढचा भाग नंतर पाहू. जय जनार्दन, जय जनार्दन. सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की आरती.